माणूस कितीही हुशार असला तरी खोटं बोलताना तो काही ना काही चूक नक्की करतो. आणि आजच्या या गोष्टीत तुम्हाला असे 7 संकेत समजणार आहेत ज्यामुळे तुम्ही कोणाचंही खोटं सहज ओळखू शकता. एका शांत गावात अर्जुन नावाचा एक तरुण राहत होता. तो स्वभावाने प्रामाणिक, शांत आणि लोकांना मदत करणारा होता. पण त्या गावात विक्रम नावाचा एक माणूसही राहत होता. तो नेहमी लोकांना खोटं बोलून फसवत असे आणि स्वतःचा फायदा करून घेत असे. एक दिवस गावात अचानक चोरी झाली. सगळ्यांचा संशय विक्रमवर गेला. पण विक्रम इतक्या आत्मविश्वासाने बोलत होता की कुणालाही त्याचं खोटं ओळखता येत नव्हतं. तेवढ्यात गावातील एक वृद्ध गुरुजी पुढे आले आणि शांत आवाजात म्हणाले, खोटं शब्दांमध्ये लपवता येतं, पण शरीराची भाषा आणि सवयी कधीच खोटं लपवू शकत नाहीत. आणि मग त्यांनी लोकांना खोटं ओळखण्याचे 7 महत्त्वाचे संकेत सांगायला सुरुवात केली. गुरुजी म्हणाले, जो माणूस सतत नजरा चुकवतो तो मनात काहीतरी लपवत असतो. लोकांनी पाहिलं. विक्रम बोलताना सतत इकडे तिकडे पाहत होता. गुरुजी पुढे म्हणाले, खरं बोलणारा माणूस नेहमी सरळ आणि स्पष्ट उत्तर देतो, पण खोटं बोलणारा माणूस अनावश्यक गोष्टी सांगत राहतो. विक्रम प्रत्येक प्रश्नाला मोठमोठ्या गोष्टी सांगत होता. जणू काही तो स्वतःलाच वाचवण्याचा प्रयत्न करत होता. थोड्या वेळाने गुरुजी पुन्हा म्हणाले, खोटं बोलताना माणसाचा आवाज बदलतो. त्याच्या आवाजात भीती आणि घाबरटपणा दिसू लागतो. आता विक्रमचा आवाज थरथरू लागला होता. तो आधीसारखा आत्मविश्वासाने बोलत नव्हता. गुरुजी लोकांकडे पाहत म्हणाले, खोटं बोलताना माणूस नकळत चेहऱ्याला, नाकाला किंवा मानेत जवळ हात लावतो. लोकांनी लगेच लक्ष दिलं. विक्रम सतत आपल्या नाकाला हात लावत होता. गुरुजी पुढे म्हणाले, जेव्हा एखाद्याला स्वतःचं खोटं पकडलं जाण्याची भीती वाटते तेव्हा तो विषय बदलण्याचा प्रयत्न करतो. आणि खरंच विक्रम प्रत्येक वेळी वेगळीच गोष्ट बोलत होता. काही वेळाने विक्रम अचानक मोठ्याने ओरडू लागला, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही का? तेव्हा गुरुजी शांतपणे म्हणाले, खोटं बोलणारा माणूस अनेकदा स्वतःला वाचवण्यासाठी रागाचा आधार घेतो. संपूर्ण गाव शांत झालं. गुरुजी शेवटी म्हणाले, सत्य कधीच बदलत नाही, पण खोटं प्रत्येक वेळी नवीन रूप घेत राहतं. आता सगळ्यांना समजलं होतं की विक्रम खोटं बोलत आहे. शेवटी विक्रमने स्वतःची चूक मान्य केली आणि गावकऱ्यांची माफी मागितली. गुरुजी हसत म्हणाले, खोटं काही काळासाठी जिंकू शकतं, पण शेवटी विजय नेहमी सत्याचाच होतो. मित्रांनो, लोकांच्या शब्दांवर नाही तर त्यांच्या वागण्यावर आणि सवयींवर लक्ष द्या, कारण खोटं नेहमी चेहऱ्यावर दिसतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि OVI मराठी मोटिवेशन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.